महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आणि रामभाऊ मार्गी प्रबोधिनीने राज्यभरातल्या नेतृत्व करणाऱ्या ज्या ग्रामीण भागातील महिला जनप्रतिनिधी आहेत त्यांचा नारी शक्ती संगम हा या ठिकाणी आयोजित केला आहे। राज्यभरातनं 2 दिवसाच्या प्रशिक्षण आणि प्रबोधनाकरता सगळ्या महिला प्रतिनिधी या ठिकाणी आलेल्या आहेत। या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याकरता मी आलो होतो। या माध्यमातून उत्तम कार्य करण्याचं प्रशिक्षण, शासनाच्या विविध योजना त्यांच्या माध्यमातून महिलांपर्यंत कशा पोहोचवता येतील आणि ज्या प्रकारे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि राज्य सरकारमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने ज्या योजना केलेल्या आहेत त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशा नेता येतील, महिलांपर्यंत कशा नेता येतील या संदर्भातलं प्रशिक्षण हे या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि म्हणूनच या कार्यक्रमाला मी आलो आणि विशेषतः याचं औचित्य असं आहे की डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी भारतातल्या पहिल्या महिला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची तमिळनाडू विधानसभेत निवड झाली होती। त्या निवडीला 100 वर्ष हे आता पूर्ण झालेले आहेत। त्याचं औचित्य साधून महिला दिनाच्या निमित्ताने हा महिला शक्ती संगम कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला आहे। सर, युद्ध सुरू आहे, युद्धाचा फटका भारताला सुद्धा बसेल असं सुद्धा शक्यता वर्तवली जाते। 60 रुपयांनी गॅस सुद्धा मागलाय, कसं पाहताय, काय आव्हान करा लोकांना? बघा, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना सांगतो आणि विशेषतः माध्यमांना सांगतो, लोकांमध्ये पॅनिक तयार करू नका। भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातली भूमिका मांडली आहे। भारताच्या एनर्जी सिक्युरिटीच्या संदर्भात कशा प्रकारे मोदीजींनी पावलं उचलली आहेत ही आपल्या समोर आलेली आहेत। 2-3 दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिलं, पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार, विनाकारण मोठ्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळाल्या। भारत सरकारने सांगितलं अशी कुठलीही कमतरता होणार नाही। त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती आहे, जी परिस्थिती उद्भवेल त्याचा सामना करण्याकरता भारत सरकार मोदीजींच्या नेतृत्वात सक्षमपणे उभा आहे।